प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ होते। महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकरांवर गुन्हा दाखल झालाय। पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर पुणे सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहमती नसताना एका महिलेचा फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी खेवलकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ होणार आहे, कारण महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, नेमके काय अपडेट आहे? अपडेट या प्रकरणातले हेच आहेत की रात्री उशिरा याच सायबर पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेनं गुन्हा दाखल केलेला आहे, जिचे व्हिडिओ आणि फोटो असलेले व्हिडिओ आणि फोटो खेवलकरांनी तिची परवानगी नसताना त्याच्या मोबाईलमध्ये शूट केले होते आणि स्टोअर केले होते। तेच पोलिसांना ते सगळं घबाड हाती लागलं होतं। त्यानंतर पोलीस एक साधारण 4 महिला ह्या ज्या खेवलकरांच्या संपर्कात आल्या होत्या त्यांचे समुपदेशन केलं। त्यातली ही एक आणखीन दुसरी कुठली पण एक महिला समोर आलेली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मी अगोदर असं सांगितलं होतं की या केसमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, पण तुर्तास तरी बलात्काराचा गुन्हा दाखल न होता एक तुमची परवानगी नसताना तुमचे व्हिडिओ शूट करणे, ज्याला आपण म्हणतो अश्लील व्हिडिओ शूट करणे, फोटो काढणे आणि ते चोरून काढणे, हा गुन्हा IT ॲक्ट 66E आणि BNS ॲक्ट 77 अन्वये हे दोन्ही हा गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे साधारण 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत, आणि हे दोन्ही दखलपात्र गुन्हे आहेत। त्यामुळं खेवलकरांवर आणखीन एक गुन्हा पहिला खराडीचा आपल्याला माहिती आहे, तो ड्रग पार्टीचा, आणि त्यातनंच हे सगळं पुढे सगळे त्याच्या मोबाईलमधले सगळं घबाड सापडलं। जवळपास 252 असलेले व्हिडिओ सगळे समोर आले होते, त्यातनं सगळी टीकाटिप्पणी झाली होती। नंतर हजाराच्या वर हे सगळे असलेले फोटो होते। मग ह्या महिला कोण आहेत, त्यांच्या संपर्कात कधी आल्या, हे शूट कधी झालं, हे सगळे अक्षरशः पॉर्न व्हिडिओ टाईप सगळे ते व्हिडिओ होते। त्यातली जी एक पीडित महिला समोर आलेली आणि तिने अखेर गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवलेली, तिचं नाव अर्थातच पोलिसांनी डिस्क्लोज केल्यामुळे पोलिसांचं आव्हान आहे की आणखीन ज्या कुठल्या पीडित महिला त्यांनी समोर यावं आणि अशा प्रकारे तक्रार दाखल करावी, जेणेकरून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करता येईल। त्यामुळे आता खेवलकरांचं जे खडसे म्हणत होते कुठं गुन्हा दाखल आहे का, एखाद्या खासगी जीवनात का तुम्ही डोकता, ते बघा आता गुन्हा दाखल झालेला आहे। पीडित महिला समोर आली आणि तिने तिची परवानगी नसताना खेवलकरांनी तिचं शूट केलेलं आहे, याला आक्षेप म्हणून हा गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे आता खडसे जे दावा करत होते गुन्हा दाखल नाही, तो अखेर गुन्हा दाखल झाला इथं। निश्चित धन्यवाद चंद्रकांत ताजा अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे।